श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर आहे आपले आवडते गुरुजी वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी. तर नमस्कार गुरुजी, आपलं ह्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही असं ऐकलेलं आहे की महादेवाची जी आपण उपासना करतो त्या महादेवाच्या उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाची उपासना म्हणजे प्रदोषाची. तर हे प्रदोष म्हणजे नक्की काय आहे, अर्थ आम्हाला थोडा सांगा ना. एकतर प्रदोष असा शब्द आहे. संस्कृतमध्ये प्र हा जो हे आहे धातू आहे. प्र याचा अर्थ जास्ती, आपण म्हणतो ना प्रकार, त्याला प्र आहे पहिल्यांदी प्रकाश. तसे प्रदोष जेव्हा आपण म्हणतो तर दोष म्हणजे पाप किंवा दोष म्हणजे असलेले सगळे अवगुण, या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा त्या प्रकर्षाने वाढतात किंवा प्रकर्षाने त्या वाढलेल्या असतात त्यावेळेला प्रदोष असा शब्द तयार होतो. म्हणजे इथे अर्थ असा घ्यायचा आपण की हे जे काही वाढलेलं आमच्या ठिकाणी असलेलं पाप, असलेले दोष, हे शमन करण्याची वेळ किंवा शमन करणारं व्रत म्हणजे कुठलं तर प्रदोष नावाचं व्रत आहे. म्हणजे प्रकर्षेण, आता एक प्रजा असं आपण संततीला म्हणतो, तर प्रजा या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतने अशी केलेली आहे, प्रकर्षेण गुणवृद्ध्या जायते इति प्रजा असं म्हटलेलं आहे. ज्या संततीच्या ठिकाणी प्रकर्षाने चांगल्या गुणांची वृद्धी होते अशाला काय म्हणा, तुम्ही प्रजा म्हणा असं म्हटलेलं आहे. तसं प्रकर्षेण दोष सारखेच आपल्याकडनं होत असतात. आपल्याला कडनं पातकं कशी होत असतात तर कायिक पातकं होतात, म्हणजे शरीराकडनं पातकं होतात. त्यानंतर वाचिक पातकं होतात, म्हणजे वाणीकडून आपल्या पातकं होतात. दुसऱ्याची निंदा करणं, चहाडी करणं, ही सगळी वाचिक पाप आहेत, दैहिक पाप आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कोणालाही दिसून येत नाहीत, मानसिक पाप पण आहेत. तर कायिक, वाचिक आणि मानसिक पातकं आपली ज्या वेळेला उग्र होतात त्यावेळेला त्याला प्रदोष असं म्हटलेलं आहे. अशी पातकं जाण्याकरता जे व्रत केलं जातं त्याला प्रदोष व्रत असं म्हणतात. आणि म्हणून ते महादेवांना एक शरणागत भावानी, महादेवांना शरण जाऊन माझ्यातले दोष, माझ्यातले पाप, माझ्यातले अवगुण महादेवा आपल्या कृपेने आपण नष्ट करा अशी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे प्रदोष आहे. गुरुजी, एक असा प्रश्न आहे की महिन्याच्या कोणत्या तिथीला हा प्रदोष येतो, त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्याल का? खरं तर प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या दिवशी हा प्रदोष येतो. त्रयोदशीच्या दिवशीचा संध्याकाळची वेळ म्हणजे प्रदोष काळ. त्यामुळे त्रयोदशीलाच प्रदोष येतो, त्यामुळे त्या दिवशी हे व्रत करावं. वा, ह्या प्रदोषाबद्दल आपण बरीच माहिती दिली, पण मला हा प्रश्न असा उद्भवतो की प्रदोषाचं व्रत जे आहे ते कोण करू शकतं? म्हणजे स्त्री, पुरुष असं काही हे आहे का, लिमिट आहे का की फक्त पुरुषच करू शकतो किंवा फक्त स्त्रीच करू शकते, असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये. ज्यांना शंकरांची भक्ती आहे सगळेजण प्रदोष करू शकतात. लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळे करू शकतात. आणि महादेव हे एकमेव दैवत असं आहे की अहो, ज्यांची भूत, प्रेत, पिशाच, सगळे देव, सगळे मानव, सगळ्यांना महादेव जवळ करतात. कोणालाही ते दूर लोटत नाहीत आणि सगळ्यांचं कल्याण करतात. म्हणून ते देवांचे देव महादेव आहेत. त्यामुळे कोणी करू शकतो, कोणी करू शकत नाही. ज्याची श्रद्धा आहे तो करू शकतो. मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, कन्या असू दे, सधवा स्त्री असू दे, विधवा स्त्री असू दे, कोणी करू शकतं. त्याबद्दल काही प्रश्न नाही. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी ते प्रदोष व्रत करावं. जर सपोज प्रदोषाचं व्रत आहे ते करत असताना मध्ये जर सूतक आला किंवा स्त्रियांना मासिक धर्म असतात, तर मासिक पाळी वगैरे आली, तर तेव्हा कसं, मध्ये जर खंड पडला तर काय करावं? समजा एखादी स्त्री हे व्रत करते, उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊया, आणि तिला निसर्गाप्रमाणे मासिक धर्म प्राप्त झाला आणि नेमका त्या दिवशी प्रदोष आला, तर तिने काय करायचं? मग अशा वेळेला ती काय करू शकते? उपवास तर करू शकते. आणि त्या दिवशी तिने पूजा अर्चा प्रदोषाला जी करायला पाहिजे संध्याकाळी, ती न करता ती दिवसभर नामस्मरण करून उपवास फक्त करू शकते. अशा पद्धतीने तिने ते करावं. समजा सोयर सुतक जर का आलं तरी सुद्धा आपण नामस्मरण सोयर सुतकामध्ये करू शकतो. ते नामस्मरण त्या दिवशी करावं आणि त्या दिवशी उपवास मात्र करावा. संध्याकाळी तो उपवास सोडावा. प्रदोषाचा उपवास हा संध्याकाळी सुटतो बरं का. आम्ही ऐकलेलं आहे, म्हणजे नाही का, बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत. कधी 60 मिनिटाचा असतो, 40 मिनिटाचा असतो,
काही लोक म्हणतात 30 मिनिटाचा असतो. मुळामध्ये प्रदोष काळ असा आपल्याकडे मानलेला आहे संपूर्ण दिवसभरातला. तो फार महत्वाचा आहे. तो असा आहे की सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या नंतर 72 मिनिटाचा जो वेळ आहे तो प्रदोष काळ मानलेला आहे आपल्याकडे. लोकांना वाटतं प्रदोष काळ म्हणजे 1 मिनिटाचाच आहे का, 2 मिनिटाचाच आहे का, 5 मिनिटाचा असं वाटतं. तसं नाही. 72 मिनिटं म्हणजे जवळजवळ 1.5-2 तासाचा जो वेळ आहे सूर्यास्तानंतरचा, तो त्याला प्रदोष म्हटलेला आहे. म्हणून दिवसभर उपवास करायचा, शंकरांचं नामस्मरण करायचं, एक तर जलपान करून म्हणजे पाणी पिऊन उपवास करायचा, फार भूक लागली तर ज्यूस प्या, फळं खा, असं करून तो उपवास करायचा. संध्याकाळी स्नान करायचं आणि नंतर सूर्यास्तानंतर हा जो 1.5-2 तासाची जी वेळ आहे या वेळामध्ये शंकरांची पूजा करायची. असं हे व्रत आहे. म्हणून याला प्रदोष असं व्रत म्हणतात, कारण या काळाला प्रदोष म्हणतात. हा जो काळ आहे सूर्यास्तानंतरचा 1.5-2 तासाचा 72 मिनिटांचा काळ म्हणजे 3 घटिका 24 पळ असा तो काळ येतो आपल्या जुन्या घड्याळाप्रमाणे, परंतु मिनिटाप्रमाणे 72 मिनिटं येतील. तर तो जो काळ आहे या काळामध्ये शंकरांची सेवा करणं, शंकरांची पूजा करणं आणि मग उपवास सोडणं हा त्याचा महत्वाचा विषय आहे. म्हणून याला प्रदोष व्रत असं म्हणतात. गुरुजी, आम्ही असं ऐकलंय की शुक्ल पक्षामध्ये येणारे प्रदोष आणि कृष्ण पक्षामध्ये येणारे प्रदोष हे वेगवेगळे फलकारक असतात. तर ह्याच्यामधला काय फरक, ह्याच्याबद्दल थोडं तुम्ही आम्हाला सांगू शकता का? त्यातल्या त्यात प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळेला प्रदोष येणार. एक शुक्ल पक्षात येणार प्रदोष आणि एक कृष्ण पक्षामध्ये प्रदोष येणार. असे जे 2 प्रदोष येतात त्यात असं मान्यता आहे की शुद्ध पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षातले जे प्रदोष आहेत हे सगळे प्रदोष हे पुण्य वृद्धी करणारे आहेत, पुण्य वाढवणारे आहेत. आणि कृष्ण पक्षामध्ये येणारे जे काही प्रदोष आहेत हे पापनाश करणारे सगळे प्रदोष आहेत. जसं विष्णू भक्तांना एकादशी श्रेष्ठ आहे तसं शिवभक्तांना प्रदोष व्रत हे एकादशी प्रमाणेच व्रत आहे. जसं विष्णू भक्तांना एकादशी फल देते तसं शिवभक्तांना प्रदोष हा फल देत असतो. त्यामुळे एखाद्याला कोणतीच कामना जर का नसेल आणि तो प्रदोष करत राहिला तर याच प्रदोषामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होऊन त्याला मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य या प्रदोष व्रतामध्ये आहे. प्रदोषाचे बरेच प्रकार आहेत. सौम प्रदोष, भौम प्रदोष, भृगु प्रदोष वगैरे इत्यादी. तर प्रत्येक प्रदोषाचं काय महत्व आहे याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल का आम्हाला? आता कसं आहे की प्रदोष ज्या वारी येतो त्या वाराचं त्याला नाव प्राप्त होतं. मग त्यावेळेला जर का रविवार असेल आणि रविवारी जर का प्रदोष आला तर त्याला भानु प्रदोष असं म्हणतात. भानु म्हणजे सूर्य. आता सूर्य काय करतो, तो सूर्य आरोग्य देतो. आरोग्यम भास्कराद इच्छेत. मग ज्याला चांगलं आरोग्य प्राप्त करायचं आहे त्यांनी भानु प्रदोष करावा. मग त्यांनी त्या भानु प्रदोषाला शिवव्रत करावं. म्हणजे भानु जे फल देतो ते फल आपल्याला शिव पण देतात त्या दिवशी, म्हणून तो भानु प्रदोष पहिला आहे. मग त्याच्यानंतर सोमवार येतो. सोमवारी जर का प्रदोष आला तर त्याला म्हणतात सोम प्रदोष. मग ज्याला आध्यात्मिक उन्नती साधायची आहे, आता बरेच साधक असतात, खूप जप करतात, खूप नामस्मरण करतात, खूप पूजा अर्चा सगळं करत असतात, किंवा काही साधक असे असतात की जे ध्यान लावतात किंवा जे यौगिक साधना करतात पण ते समाधीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशी ज्यांना पारमार्थिक उन्नती करून घ्यायची स्वतःची अशा लोकांनी सोमप्रदोष करावा. सोमप्रदोष करणं ही पारमार्थिक उन्नती आहे. आता याच्यानंतर येतो मंगळवार. मंगळवार म्हणजे भौम, त्यामुळे त्या प्रदोषाला म्हणतात भौम प्रदोष. आता भौम प्रदोष म्हणजे काय? मंगळ जो आहे ग्रह हा या मंगळाला ऋण हरण करण्याकरता ऋण मोचक मंगल स्तोत्र आहे बरं का. ज्यांना असं वाटतं की माझी कर्जमुक्ती व्हावी लवकर, अशांनी ते ऋणमोचक स्तोत्र मंगळाचं म्हणावं. त्या स्तोत्रांनी लवकर ऋण फिटतं म्हणजे कर्ज लवकर संपतं असा तो स्तोत्र आहे. तर या दिवशी जर का प्रदोष आला तर ज्यांना आता घर घेण्यासाठी, लग्न करण्यासाठी, गाडी घेण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय तर मध्यमवर्गीय माणसाचं काही होत नाही. मग अशा वेळेला प्रत्येकाची इच्छा असते की जास्ती व्याज न भरता आपलं कर्ज लवकर संपलं पाहिजे. आणि याही पेक्षा आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्यावरती देव ऋण आहे, पितृ ऋण आहे, समाज ऋण आहे, ही पण ऋण आहेच आहेत आपल्यावरती.
या सगळ्या ऋणांमधनं उतराई व्हायचं जर का आपल्याला असेल तर हे ऋणमोचन करणारं, ऋणांपासून मुक्त करणारं भौम प्रदोष व्रत आपण करावं. तर भौम प्रदोषाचं हे महत्व आहे. त्याच्यानंतर येतो तो भृगु प्रदोष येतो. भृगु म्हणजे शुक्रवार, आणि शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आहे. त्या भाग्यदा लक्ष्मी पण म्हटलेलं आहे ना, शुक्रवारदा पूजे वेळ गे, किंवा शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आहे. तर त्यामुळे शुक्रवारी जर का प्रदोष आला आणि आपण जर का हे प्रदोषाचं व्रत केलं तर तो लक्ष्मीकारक आपल्याला प्रदोष ठरू शकतो, किंवा शुक्रवारी केलेल्या प्रदोषाचं फल हे लक्ष्मी प्राप्ती असं आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती करता तो प्रदोष करावा. आणि शनिवारी जर का प्रदोष आला तर तो शनिवारच्या प्रदोषाला म्हणतात शनी प्रदोष. तुम्ही बघा पंचांगामध्ये किंवा संपूर्ण वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये बघा, सगळे प्रदोष येत असतात वर्षभरामध्ये. शनी प्रदोष येतात, सोम प्रदोष येतात, भौम प्रदोष येतो, भृगु प्रदोष येतो, सगळे प्रदोष येत असतात. त्या प्रदोषाचं वेगवेगळं फल आहे, हे लक्षात घ्या. तर शनी प्रदोषाचं फल काय आहे? समजा आम्ही शनी प्रदोष केला तर आम्हाला काय फल आहे? तर शनी प्रदोषाचं फल हे आपल्या संतती करता चांगलं आहे. उदाहरणार्थ चांगली संतती जन्माला यावी आपल्या पोटी, किंवा आहे या संततीचं आणि आपलं चांगलं दृढ नातं निर्माण व्हावं, किंवा आपली संतती जे काही मुलगा मुलगी आहे चांगल्या मार्गाला लागावी, चांगलं त्यांचं शिक्षण व्हावं, त्यांना चांगला आयुष्यामध्ये चांगला जॉब मिळावा, स्वतःच्या पायावरती ते व्यवस्थित उभे राहावे, अशी संततीविषयी ज्या ज्या समस्या आहेत अशा लोकांनी तुम्ही शनी प्रदोष करू शकता. शनी प्रदोषाच्या उपासनेने ही कामना आपल्याला शंकरांच्या कृपेने पूर्ण करता येते. म्हणून अशा पद्धतीने बघा, भानु प्रदोष, सोम प्रदोष, भौम प्रदोष, भृगु प्रदोष आणि शनी प्रदोष असे 5 प्रदोष एकंदरीत या संपूर्ण प्रदोष व्रतामध्ये महत्वाचे प्रदोष मानलेले आहेत. आणि त्या प्रदोषाचं वेगवेगळं फल आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला ते फल पाहिजे त्या पद्धतीने आपण करावं. पण ज्यांना शंकरांचीच कृपा पाहिजे, कुठली आमची कामना नाही, शिवांची कृपा व्हावी म्हणून प्रदोष करायचा, त्यांनी कोणताही प्रदोष करत राहावं. प्रदोष आला की तो करायचा, प्रदोष आला की करायचा, तो कोणता का असेल. पण कामना जर का आपल्या काही विशेष असतील तर अशा पद्धतीने आपण ते व्रत करू शकतो, असं त्याचं सांगितलेलं आहे. खूप नवीन माहिती मिळाली. तर तुम्ही याच्या व्रतांबद्दल, वेगवेगळ्या प्रदोषांबद्दल माहिती दिली. पण ह्या प्रदोषांचं व्रत कसं करायचं, म्हणजे ही पूजा कशी करायची, ह्याच्याबद्दल थोडी तुम्ही माहिती देऊ शकता का? असं आहे की आपण कोणता प्रदोष करतो आहे त्या दिवशी खरं तर प्रदोषाचं व्रत कधी चालू होतं, तर प्रदोषाचं व्रत जे आहे ते आदल्या दिवशीच सुरुवात होतं. उद्या प्रदोष आहे म्हटल्यानंतर आज संध्याकाळी मी हलकं अन्न खाल्लं पाहिजे, इथपासून माझा उपवास सुरू झाला. किंवा सूर्यास्तानंतर लगेच आपण भोजन केलं पाहिजे, फार उशिरा रात्री जेवायचं नाही, हलकं अन्न खायचं, तिथपासून आपला उपवास सुरू झाला. हा उपवास दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास ठेवला जातो आणि संध्याकाळी शंकराची पूजा करून तो उपवास सोडला जातो. अशा पद्धतीने हे व्रत करायला सांगितलेलं आहे. मग उपवास अर्थात खायचं काहीच नाहीये, मग पाणी पिऊ शकता तुम्ही जर का तुम्हाला अगदीच ताण झालं तर. पण ज्यांना काही भक्तगण असे आहेत की जे पाणी सुद्धा पित नाहीत, अशी पण काही माणसं आहेत. पण समजा तहान लागली, पाणी पिऊ शकता. थोडी भूक लागली, फळांचा रस, फळं खाऊ शकता. पण खरकट ज्याला आपण म्हणतो, अन्न काही भक्षण करायचं नाही. संध्याकाळी शिवपूजा आवर्जून करायची. शंकरांना बेलाचं पान व्हायचं, पाणी घालायचं, नामस्मरण करायचं. शिवलीलामृतातला 11वा अध्याय किंवा शिवमहिम्न स्तोत्र त्या दिवशी वाचावं. शंकरांचे अनेक सारी स्तोत्र आहेत, त्याच्यामध्ये प्रदोष स्तोत्र पण आहे शंकरांचं, त्याचं पठण करू शकता आणि नामस्मरण आपण करू शकतो. तर आपण काहीच जमलं नाही तर नामस्मरण कोणतं करता येईल, तर उमामहेश्वराभ्यां नमः असा जप आपल्याला करता येऊ शकतो संपूर्ण या उपवासाच्या काळामध्ये. म्हणून अशा पद्धतीने हे सगळे उपवास करावे. आणि प्रत्येक प्रदोष करत असताना सकाळी अंघोळ झाल्यानंतर मी आज जो प्रदोष करतोय त्या प्रदोषाचा उल्लेख करून त्याचा संकल्प करायला सांगितलेला आहे. आणि ज्या दिवशी प्रदोषाचा आपला उपवास झाला, संध्याकाळी आपला शंकरांचं पूजन झालं, तो दिवस संपला की महत्वाची गोष्ट आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी
आंघोळ स्नान झाल्यानंतर विष्णूंची पूजा अवश्य करायला पाहिजे असं त्या प्रदोष व्रतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी शंकरांची पूजा आणि दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर सूर्योदयानंतर आंघोळ स्नान झाल्यानंतर विष्णूंची पूजा आवर्जून करून विष्णूंना तुळस व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं व्रत पूर्ण होतं. म्हणजे बघा, आदल्या दिवशी हलका आहार घेतल्यापासून जे व्रत चालू झालं ते दुसरा दिवस पूर्ण झाला, तिसऱ्या दिवशी आपण सकाळी विष्णूंची पूजा केली. अशा पद्धतीने हे व्रत करायला शास्त्रांनी सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक प्रदोषाचा संकल्प करत असताना कमीत कमी पक्षप्रदोष जर का असेल तर ईशभक्ती धर्मप्रीती सिद्ध्यर्थम प्रदोष व्रतं करिष्ये असा संकल्प घ्यावा. समजा भानु प्रदोष असेल तर मम सकल वात पित्त कफादी जनित सर्व रोगाणाम परिहारपूर्वक आरोग्य प्राप्त्यर्थेच भानु प्रदोष व्रताख्यं कर्म करिष्ये. सोम प्रदोष असेल तर मम सकल अज्ञानजन्य दोष परिहारपूर्वक आत्मोन्नती सिद्ध्यर्थम सोम प्रदोषं करिष्ये. भौम प्रदोष जर का असेल मम सकल ऋण परिहारार्थम भौम प्रदोषं करिष्ये. भृगु प्रदोष असेल मम सकल गृहदोष परिहारपूर्वक सिद्ध लक्ष्मी स्थिर लक्ष्मी प्राप्त्यर्थंच भृगु प्रदोषं करिष्ये. आणि शनी प्रदोषाचा संकल्प येतो मम सकल संतती उन्नती अंतरायभूत दोष परिहार पूर्वक सुसंतान प्राप्त्यर्थंच शनी प्रदोष व्रताख्यं कर्म करिष्ये. असे वेगवेगळ्या प्रदोषाचे सकाळी संकल्प करावेत आणि मग त्याप्रमाणे हा सगळा प्रदोष करावा असं सांगितलेलं आहे. जर एखादा व्यक्ती असेल जो प्रदोष करतोय आणि उद्यापन न करता त्याचा मृत्यू झाला, तर तेव्हा त्या सिच्युएशनला काय करावं? त्या सिच्युएशनला त्यांचा जर का मृत्यू झाला आणि ते व्रत राहिलं तर मुलांनी त्यांचं पुढे एक व्रत करून त्याचं उद्यापन करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे असं बरेच वेळेला होतं की बाबा वडील व्रत करत होते आणि अचानक वडील निवर्तले आणि त्याचं प्रदोष व्रत चालू होतं आणि ते प्रदोष व्रत पूर्ण होण्यापूर्वीच ती जर का व्यक्ती दगावली तर त्याचा पुत्र म्हणजे मुलगा किंवा त्याची पत्नी किंवा त्याची कन्या इच्छा असल्यास ते वडिलांचं व्रत म्हणून पुढे कंटिन्यू करावं आणि स्वतः करावं आणि तो कालावधी जो काही आहे व्रताचा तो पूर्ण करावा असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं जे उद्यापन आहे गेलेल्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्याचं उद्यापन करून टाकावं. अशा पद्धतीने वडिलांचं व्रत पुढे कंटिन्यू करता येतं. एकंदरीत हे प्रदोष व्रत जे आहे ते सर्वसाधारणपणे 3 वर्ष 12 वर्ष अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे काही कामनेनी जर का तुम्हाला करायचं असेल तर 3 वर्ष करा किंवा शंकरांची प्रीती व्हावी असं वाटत असेल तर 12 वर्ष पण आपल्याला हे व्रत करावं लागतं. पण कोणत्याही व्रताची सांगता ही हवनाने संपन्न होते. होम करावा लागतो, यज्ञ करावा लागतो आणि त्याला ज्याचं आपण व्रत केलेलं आहे त्याला आहुती द्याव्या लागतात. म्हणून होम करून त्याची अन्न संतर्पण करून त्याची सांगता करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे अन्नदान आणि हवन हे त्यातलं महत्वाचं आहे. प्रदोष व्रताचा गुरुचरित्रामध्ये बराच मोठा उल्लेख आहे की प्रदोष व्रत कसं करावं, कोणी करावं. पण त्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रदोषाच्या रिलेटेड की प्रदोष व्रत करताना बाय मिस्टेक की त्यांचा उपवास मोडला, काही खाल्लं गेलं तर काय करावं? तर अशा वेळेला काय करावं, ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की अरे हाच आपल्याला प्रदोष आहे आणि आपण हे खातोय, ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी थांबावं, नाही खायचं तिथून पुढे, पहिली गोष्ट. आणि मग आता आपला आज उपवास मोडलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी पूर्ण करावा. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रदोष व्रत आहे असं समजून दुसऱ्या दिवशी तो पूर्ण उपवास करायचा. म्हणजे खंड नाही पडणार. ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी आपण थांबलं पाहिजे असा त्यातला महत्वाचा विषय. आणि प्रदोष व्रत जेव्हा आपण ठेवतो, सपोज आता गेले 3-4 वर्ष ठेवलाय आणि जेव्हा प्रदोष आहे त्या दिवशी जर श्राद्ध आलं कोणत्या नातेवाईकाचं तर तेव्हा काय करावं? अशा वेळेला काय करावं की एखादा उपवासाला चालणारा पदार्थ त्या श्राद्धाच्या जेवणामध्ये ठेवावा किंवा त्या पदार्थांमध्ये ठेवावा.
आणि मग तेवढाच आपण स्वीकारावा, म्हणजे आपला उपवास मोडणार नाही, प्रसाद म्हणून. आणि कोरडे पदार्थ पण काही असतात. उदाहरणार्थ श्राद्धाला लाडू केला तर तो पुढे 2 दिवस 3 दिवस टिकू शकतो लाडू. त्यामुळे असा काही पदार्थ करावा की दुसऱ्या दिवशी आपल्याला तो प्रसाद म्हणून भक्षण करता येईल, असा पण पर्याय करू शकतो आपण. आणि आता एखादा आपण नामजप करतो तेव्हा कोणत्या तरी गुरुजींनी किंवा गुरूंनी सद्गुरूंनी दिलं तर ते नामजप कसं फलद्रूप होतं. तर तसंच प्रदोषव्रताचं आहे का की कोणी द्यावं लागतं तुम्हाला की तुम्ही हे प्रदोषव्रत करा मग तुम्हाला याचा फायदा होईल, का आपण असंच करू शकतो? नाही, असं प्रदोषव्रताच्या बाबतीत काही बाबा कोणाकडनं ते व्रत घ्यावं किंवा कोणी सांगावं आणि मग आपण करावं असं काही नाहीये. आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली, आपल्याला महादेवाची सेवा करण्याची बुद्धी झाली तर आपण हे कोणीही हे व्रत करू शकतात. याला काहीही असं बंधन नाहीये. माझ्या मनात आलं, तुमच्या मनात आलं तर आपण करू शकतो, असं काही नाहीये की बाबा कोणाकडनं तरी ते घ्यावं लागतं मग असं काही नाहीये. बरीच छान माहिती दिली तुम्ही ह्याच्याबद्दल. पण आजच्या काळामध्ये प्रत्येकांना बरेच समस्या असतात, तर अशा प्रत्येक पर्टिक्युलर समस्यांवरती असं सुचवू शकाल का की ह्या समस्यावरती हे प्रदोषव्रत तुम्ही करा म्हणून? मुळामध्ये प्रदोषव्रत हे करताना मी असं सुचवेन की आत्ताच्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर वैवाहिक संबंधांमध्ये अनेक पती पत्नींच्या मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आज आपला संसार चांगला व्हावा, पती आणि पत्नी हे उमा आणि महेश्वर यांच्यासारखं त्यांचं दाम्पत्य असावं आणि दोघांच्यातही एकरूपता असावी. अर्धनारी नटेश्वर आपण महादेवांना म्हणतो, तर त्या पद्धतीने त्यांचं एकमत व्हावं आणि संसारातली भांडणं कमी व्हावीत पती पत्नींची आणि चांगलं वैवाहिक सुख दोघांनाही प्राप्त व्हावं, याकरता दोघांनी प्रदोषव्रत करायला हरकत नाही. कारण उमामहेश्वरांच्या कृपेनेच आपला संसार चांगला होतो. अनेक लोकांना अशी समस्या असते की संतती कुमार्गाला लागलेली असते, वाईट व संगतीला लागलेली असते किंवा कुमार्गाला लागलेली असते किंवा कर्जानी कुटुंब पीडित झालेलं असतं किंवा कोणी एखादी व्यक्ती कर्जाखाली डुबलेली असते. अशा वेळेला संतती कुमार्गाला लागलेले असेल तरी प्रदोषव्रत करावं. कर्जामध्ये बुडलेली व्यक्ती असेल त्यांनी पण प्रदोषव्रत करावं. आणि अशी काही माणसं असतात ज्यांच्या जीवनामध्ये जे काम करायला जाईल त्याच्यामध्ये अपयशच येतं, काही करायला गेलं तरी यश मिळत नाही. अशाही माणसांनी प्रदोषव्रत करायला हरकत नाही. कारण शंकर हे दैवत सगळ्यांचं आहे आणि शंकर हे ज्ञान देणारं दैवत आहे. ज्ञानम महेश्वरात इच्छेत असं म्हटलेलं आहे. काही लोकांना जर का असं असेल की कोर्टामध्ये काही केस चालू आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळावं, तुम्ही प्रदोषव्रत करून बघा. आत्ताच्या काळामध्ये सांगायचं जर का झालं, जितकं हे व्रत तुम्हाला काटेकोरपणे करता येईल, श्रद्धापूर्वक करता येईल, विधीपूर्वक करता येईल आणि अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे व्रत करता येईल तेवढं करावं आणि त्याचे आपल्याला अधिक लाभ झालेले आहेत असं आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. आपली जर का श्रद्धा असेल तर भगवंताकडनं फल हे आपल्याला मिळतच. आवर्जून शंकरांना भस्म आवडतं, मग आपण भस्म लावावं. संध्याकाळी शंकरांना बेल आवडतो, बेल व्हावा. स्नान झाल्यानंतर पहिलं भस्म लावलं पाहिजे, कारण आपण भस्म लावलं तर शंकरांना आवडेल ना, अरे हा माझा भक्त आहे तर भस्म लावून आलेला आहे. त्यामुळे भस्माचं फार महत्व आहे या पूजेमध्ये. संध्याकाळी स्नानाचं महत्व आहे, शंकरांच्या पूजेचं महत्व आहे, उपवासाचं महत्व आहे. या सगळ्या गोष्टी जेवढ्या काटेकोरपणे आपल्याला पाळता येतील तेवढ्या पाळून आपली कामना भले संस्कृतमध्ये देवाला सांगता नाही आली तरी चालेल, परंतु मराठीमध्ये आपण बोलीभाषेमध्ये तर सांगू शकतो किंवा मनोमन प्रार्थना करू शकतो की देवा माझी ही समस्या आहे, त्याकरता मी तुझं व्रत करतो आहे किंवा करते आहे, मला या कार्यामध्ये आपण यश द्यावं, अशी प्रार्थना करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने आपण हे प्रदोषव्रत जरूर करू शकतो. तर बरेच वेगळी नाविन्यपूर्ण माहिती मिळाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि गुरुजींबरोबर अजून कुठल्या तरी नवीन विषयावरती चर्चा साधायची असल्यास तेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.